नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर. 29,400 कोटींच्या प्रकल्पांचं आज मोदींच्या हस्ते लोकार्पण. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर. विधान परिषदेचा निकाल जाहीर. महायुतीचे 9 उमेदवार विजयी तर मवियाचे 2 उमेदवार विजयी. शरद पवार गटानं पाठिंबा दिलेले जयंत पाटील पराभूत. अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी. अजित पवारांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी. भावना गवळींना 24 तर कृपाल तुमानेंना 25 मतं. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व 5 उमेदवार विजयी. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखेंना पहिल्या पसंतीची 26 मतं तर सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी. प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 25 मतं मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी. दुसऱ्या पसंतीच्या 24 मतांसह मिलिंद नार्वेकर विजयी. मिलिंद नार्वेकरांचा विजयानंतर जल्लोष. विधान परिषद निवडणुकीमध्ये शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव. पहिल्या पसंतीमध्ये केवळ 12 मतं तर दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये पराभव. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी. पहिल्या पसंतीच्या 26 मतांसह पंकजा मुंडेंचा विजय. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन. विजयानंतर समाधान वाटलं. पक्षवाढीसाठी काम करणार. विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. परळीमध्ये पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी मुंडे समर्थकांचा जल्लोष. कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी. परभणीच्या सोनपेठमध्ये राजेश विटेकर यांच्या विजयानंतर जल्लोष. कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत आनंद उत्सव साजरा. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत एकमेकांना भरवले पेढे. परिणय फुकेंच्या विजयानंतर त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांकडून ढोल वाजवत जल्लोष. फुकेंच्या आई आणि पत्नीनं मानले सर्वांचे आभार. भाजपच्या परिणय फुकेंचा विधान परिषदेवर विजय झाल्यानंतर गोंदियामध्ये भर पावसात जल्लोष. फटाके फोडून मिठाई वाटत समर्थकांचा जल्लोष. सांगलीमधल्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांच्या विजयानंतर समर्थक आणि कुटुंबियांकडून जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव. ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाल्यानंतर परळीमध्ये भर पावसात कार्यकर्त्यांचा जल्लोष. सुषमा अंधारेंच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त. विधान परिषद निवडणुकीमध्ये भावना गवळी विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कार्यकर्त्यांकडून पेढे वाटत फटाक्यांची आतषबाजी. निवडणुकीमध्ये विरोधकांच्या विकेट जातच राहणार. देशामध्ये एनडीए आणि राज्यामध्ये महायुतीचं भविष्य. महायुतीच्या विजयानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर महायुतीचा जल्लोष. मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एकमेकांना भरवले पेढे. भाजपच्या 5ही उमेदवार विजयी. विजयानंतर भाजपचा विधानभवन परिसरामध्ये जल्लोष. आमचा एक आमदार निवडून आला, त्यात आनंद. मित्रपक्षांच्या सहकार्याने आमचा विजय झाला. ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. आमचे उमेदवार पाडणार असं म्हणणाऱ्यांची मतं आम्हाला मिळाली. विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील विजय आमचाच होईल, फडणवीसांचा विश्वास. विधान परिषदेमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याची माहिती. काँग्रेसच्या अतिरिक्त मतांपैकी 7 मतं फुटली. काँग्रेसची नार्वेकरांना 5, भाजप 2 आणि अजित पवार गटाला 5 मतं. पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता. बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मतं का फुटली याचा आढावा काँग्रेस नेते घेतील. प्रज्ञा सातवांचा विजय म्हणजे काँग्रेसचा विजय झाला. जिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. आपले उमेदवार निवडून यायला हवेत असं नियोजन आपण केलं. कोणाची मतं घ्यायची, कोणाला पाडायचं यातच मवियाची बिघाडी झाली. विधान परिषदेच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. विजयानंतर परिणय फुकेंनी फडणवीसांचे आभार मानले. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस पवार गटाचे आमदार फुटतील, फुकेंचा दावा. गद्दार कोण आहेत महाराष्ट्राला समजू द्या. काँग्रेसनं 24 तासामध्ये गद्दारांवर कारवाई करावी. विधान परिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. मवियाचे आमदार त्यांच्या पक्षामध्ये खुश नाहीत. काँग्रेसला कोणती मतं फुटणार हे माहिती होतं. विधान परिषदेच्या निकालानंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. नंदुरबारमध्ये माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा मेळावा. विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागणार. जिल्ह्यातील 4ही विधानसभा भाजप जिंकणार, गावित यांचा विश्वास. ये अजीत दादा के नए राष्ट्रवादी के गर्जे है, ये गरजते भी है और बरसते भी है. सूरज चव्हाणांचं सुषमा अंधारेंना उत्तर.
गरजेल तो पडेल काय अशा आशयाचं अंधाऱ्यांकडून करण्यात आलं होतं ट्विट. मिलिंद नार्वेकरांचा विजय स्वतःच्या बळावर. नार्वेकरांच्या विजयामध्ये उद्धव ठाकरेंची कोणतीही रणनीती नाही. मिलिंद नार्वेकरांच्या विजयावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. महायुतीकडून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न सुरू. रोहित पवारांचा आरोप. तर घोडेबाजार म्हणणं म्हणजे आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं. सदाभाऊ खोत यांची टीका. घोडेबाजारामधील यशस्वी दलाल असाल. आम्हीही जमीन विकणारे, जमीन कसणारे शेतकरी विधानसभेच्या रणांगणामध्ये भेटू. अनिल देशमुखांचा ट्विट करत निशाणा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेतली भेट. ममता बॅनर्जी विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार. भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकरांचा विधानसभेमधला व्हिडिओ व्हायरल. फाईलमध्ये पैसे का ठेवले, सोशल मीडियावर चर्चा. औषध आणण्यासाठी पीएला 1000 रुपये दिले. व्हायरल व्हिडिओवर भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण. मनोज जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅली. शहरामधील 600 शाळा, 50 महाविद्यालय बंद. कारागृह भरती पुढे ढकलली. जालना रोड 7 तास बंद राहणार. दिशा सैलेन प्रकरणामध्ये मला समन्स आलं होतं. विधान परिषद निवडणुकीमुळे आता आलं नाही. बॅग आणि पेन ड्राईव्ह घेऊनच जबाब द्यायला जाणार. नितेश राणेंची प्रतिक्रिया. नवाब मलिक यांना मोठा दिलासा. सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन 2 आठवड्यांनी वाढवला. विधानसभेला सगळ्यांना पाडा. मराठ्यांवर अन्याय करणारा बीडमधील एकही नेता निवडून द्यायला नको. एक वेळ आपल्या विचारांचा ओबीसी निवडून आला तरी चालेल. शांतता रॅलीमधून जरांगेंचं आवाहन. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर कायम राहणार. कुणी काही मागणी केली तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणारच. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. अनंत अंबानी राधिका मर्चंट लग्नबंधनामध्ये अडकले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. उद्धव ठाकरेंनी अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली. ठाकरेंकडून नवदाम्पत्याला आशीर्वाद. लग्न सोहळ्यादरम्यान ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये गप्पा. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांची राधिका आणि अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती. पत्नी डिंपल यादवसह लावली लग्नाला हजेरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राधिका आणि अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्याला हजेरी. शिंदेंकडून नवदाम्पत्याला आशीर्वाद. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राधिका मर्चंट आणि अनंत अंबानींच्या लग्नाला उपस्थिती. सहकुटुंब लावली उपस्थिती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामध्ये अभिनेता रजनीकांतनं धरला ठेका. सोशल मीडियावर अभिनेता रजनीकांतच्या डान्सची चर्चा. राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नामध्ये वाराणसी काशी विश्वेश्वराच्या संस्कृतीचं दर्शन. काही दिवसांपूर्वी नीता अंबानींनी घेतलं होतं काशी विश्वेश्वराचं दर्शन. पश्चिम रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज रात्रकालीन ब्लॉक. तर मध्य रेल्वेवर उद्या दिवसभरामध्ये ब्लॉक असणार. धर्मादाय कायद्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयांनी गरजूंना 10% बेड उपलब्ध करून न दिल्यास कारवाई होणार. सरकारला कारवाई करण्याच्या अधिकाराचा ठराव विधानसभेमध्ये मंजूर. सोमवारपासून कांता आगार निहाय प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिनाचं आयोजन. प्रवासी आणि कामगारांच्या समस्या तक्रारींची दखल घेतली जाणार. शाळा महाविद्यालय परिसरामध्ये खुल्या पद्धतीनं सर्वत्र शीतपेयांच्या विक्रीवर बंदी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची घोषणा. अन्नधान्य भाजीपाल्याच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. खाद्यवस्तूंच्या महागाईमध्ये वार्षिक तुलनेमध्ये दुपटीनं वाढ. एमपीएससीची राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली. एससीबीसी उमेदवारांचे अर्ज खुल्या किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये असल्यानं निर्णय. ही परीक्षा आता 25 ऑगस्टला होणार. देशामध्ये आता सीएच्या वर्षामध्ये 3 वेळा परीक्षा घेण्याचा आयसीएआयचा निर्णय. देशामध्ये 2047 पर्यंत 40 लाख सीए करण्याचं लक्ष्य. राज्यामध्ये झिका व्हायरसचा धोका वाढला. पुण्यामध्ये झिकाचे सर्वाधिक 20 रुग्ण तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण. झिका व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती. झिकाचे 45% रुग्ण गर्भवती महिला असल्यानं चिंता वाढली. घाबरण्याची गरज नाही, काळजी घ्या, आरोग्य विभागाचं आवाहन. एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुटला. 2 दिवस सुट्टी असल्यानं 15 जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वेतन जमा होणार. राज्य सरकारकडून 230 कोटींचा निधी वितरित. अकलूजमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा 3रा गोल रिंगण सोहळा संपन्न. मानाच्या अश्वाचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. संत तुकोबांची पालखी सोलापूरमध्ये दाखल. तुकोबारायांच्या पालखीवर जेसीबीमधून फुलांची उधळण. विठुरायाच्या जयघोषामध्ये वारकरी दंग. सोलापूरच्या सदाशिवनगरमध्ये पार पडला ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा. सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. अश्व रिंगणामध्ये धावत असताना माऊलींचा गजर.
सोलापूरच्या माळशिरसमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा रिंगण सोहळा, अश्वाच्या प्रदक्षिणेनंतर टापाखालील माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू, 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास, वारीनिमित्त 5,000 विशेष बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते मिरज दरम्यान विशेष गाड्या, 15 ते 20 जुलै दरम्यान गाड्या धावणार. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या पाथर्डी इथे 3 दिवसीय यात्रेला सुरुवात, देवाची छबिना मिरवणूक काढण्यात आली. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या चिमुकल्यांमध्ये आषाढी वारीचा उत्साह, भोर जिल्हा परिषद शाळेमधल्या विद्यार्थ्यांकडून बालदिंडीचं आयोजन, पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करत चिमुकले बालदिंडीमध्ये सहभागी. मुंबई आणि उपनगरामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरसह ठाण्यातही पावसाच्या सरी बरसणार, हवामान खात्याचा अंदाज. कोकण किनारपट्टी आणि ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, तर नाशिक, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस, 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाची संततधार, अनेक रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो, पाचगणी महाबळेश्वर भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त. भिवंडीच्या मौलाना आझाद नगर इथल्या पाणी प्रश्नासाठी नागरिकांचं पालिकेसमोर निदर्शनं, पालिकेकडून आंदोलकांना पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अद्यापही मृत जलसाठा, पाणी पातळीमध्ये 9 मीटरनं वाढ होणं आवश्यक, नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा. परभणीमधल्या महसूल कर्मचाऱ्यांचं आज लेखणी बंद आंदोलन, दांगड समितीच्या शिफारशी लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. परभणीच्या तरोडा इथल्या ग्रामस्थांकडून जलजीवन मिशन कामाची चौकशी करण्याची मागणी, ग्रामस्थांकडून जिल्हा कचेरीवर उपोषण सुरू. गोंदियामधल्या चिचगड काकोडी मार्गाची दुरवस्था, पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून येणं जाणं फार कठीण झालंय, लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व्हावी, नागरिकांची मागणी. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये एका बसमधून 100 ते 125 विद्यार्थ्यांचा प्रवास, कमी बसेस असल्यानं विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल. विसरवाडी खेतिया महामार्गाच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार, महामार्ग मंजूर असून देखील पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात नाही, नागरिकांकडून प्रश्न उपस्थित. पीक विमा योजनेचा अर्ज भरताना शेतकऱ्यांना अडचण, पीक विमा योजनेची वेबसाईट चालत नसल्यानं मुदतवाढ द्यावी, खासदार गोवाल पाडवी यांची मागणी. क्रिकेटप्रमाणे हँडिकॅप आणि सर्वच खेळाडूंना बक्षीस द्या, चंदू चॅम्पियनचे रिअल हिरो, मुरलीकांत पेटकर यांची मागणी. जळगावमध्ये शिंदेगडाचे आमदार यांच्याविरुद्ध उपोषण करणाऱ्या महिलेची प्रकृती खालावली, ब्लड प्रेशर वाढल्यानं उपोषणकर्त्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयामध्ये दाखल. जळगावच्या पहुर इथे महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी पहुरचे पत्रकार रस्त्यावर, पत्रकार संघटनेतर्फे तब्बल तासभर रास्ता रोको आंदोलन, महामार्ग प्राधिकरणाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं निदर्शनं, नीट घोटाळ्यामधील अटकेतील आरोपींवर कठोर कार्यवाही व्हावी, नीट परीक्षा सरकारच्या नियंत्रणामध्ये व्हावी, आंदोलकांची मागणी. जळगावच्या अमळनेर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण, थकीत असलेलं अनुदान देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. जळगावमध्ये महाविकास आघाडीतर्फे रस्त्यावर केळी फेकून शासनाचा निषेध, पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचं आंदोलन. पूजा खेडकर प्रकरणाचा अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांच्या 1 सदस्यीय समितीकडून तपास सुरू, 2 आठवड्यामध्ये तपास पूर्ण करून अहवाल सोपवणार, दोषी आढळल्यास खेडकरांचं निलंबन. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाणेर इथल्या बंगल्यामध्ये ऑडी कार हलवली, ऑडी कार नेमकी कुठे हलवली याबाबत प्रश्नचिन्ह, याच ऑडी कारवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात होत्या. पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी थर्मोवेटिरा इंजिनिअरिंग या कंपनीच्या मालकीची, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची माहिती. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरनं ऑडी कारवरील 27,400 रुपयांचा दंड भरला, वैयक्तिक ऑडी कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी शासनाकडून कारवाई.